हाय फ्रेंड्स, हे बघा आज मी तुम्हाला वांग्याचं भरीत दाखवते कसं बनवायचं गॅसवर. तर हे बघा, चुलीवर तर सगळेच बनवतात, गॅसवर बनवून दाखवते मी तुम्हाला मस्त असं वांग्याचं भरीत छान. हे बघा वांगे कसे भाजायचे, असे मस्त जाळीवर वांगे भाजायचे छान. हे बघा किती मस्त भाजतात. बघा छान वांगे भाजायचे असे. बघा मस्त वांगे भाजून घेतले, पूर्ण गॅस बंद केला. बघा व्यवस्थित भाजलेत वांगे, भाजून घ्यायचे आणि गॅस बंद केला. बघा बघा आता भाजून घेतले आणि त्याचे पूर्ण छिलके काढले. एक टमॅटो घेतला, एक कांदा घेतला मोठा बघून, बारीक टमॅटो कापून घेतला, कांदा कापून घेतला. बघा असं छान कटिंग केली. मस्त लागते झणझणीत गॅसवर भरीत. छान बारीक कट करून घेतला टमॅटो. हिरवी मिरची घेतली, बघा 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या, कोथिंबीर घेतला. बघा मस्त हिरवीगार मिरची छान. बघा ताजी ताजी मिरची आणि मस्त झणझणीत भरीत बनवते आता. बघा कुटून घेतलं त्याला थोडं बारीक करून, मिरची, कोथिंबीर, लसूण थोडं बारीक करून घेतलं. मस्त ताजी मिरची, वांगे पण ताजेच होते. मस्त झणझणीत भरीत आहे. बघा असे भाजले, छिलका काढून घेतले त्याचे. बघा किती मस्त चवीदार भरीत होते. आता बघा अशी मिरची बारीक करून घेतली आणि तेल गरम करायला ठेवलं कढईत. कांदा टाकला त्याच्यामध्ये, पूर्ण ब्राऊन होऊ द्यायचा कांदा. व्यवस्थित कांदा तळून घ्यायचा तेलात. छान भरीत होते मस्त असं. पूर्ण लाल लाल होऊ द्यायचा कांदा. मस्त लागते गॅसवरचं पण भरीत. गावी चुलीवर बनवतात ना. हे बघा असं बारीक करून घ्यायचं, पूर्ण बारीक करायचं असे वांगे. चाकून पण करू शकता तुम्ही. बघा असे बारीक केले, पूर्ण बारीक केले की मध्ये पूर्ण मिक्स होऊन जाते. बघा किती व्यवस्थित केले, मस्त भाजलेत ते आणि कांदा पण इकडं लाल होतोय. छान कांदा तळून घेतलाय बारीक गॅसवर. बघा असं मस्त लाल लाल होतोय कांदा. आणि इकडं हे पण बारीक करून घेतलंय. बघा वांगे किती मस्त बारीक झालेत, एकदम खिमा बनवलाय वांग्याचा. बघा किती बारीक छान. तुम्ही चाकून पण करू शकता. मस्त फ्रेश वांगे होते आणि भरीत पण मस्त एकदम झणझणीत बनवते. आता दाखवते तुम्हाला. हा कांदा पण मस्त भाजतोय, लाल लाल होते. व्यवस्थित बारीक गॅसवर करून घ्यायचा. कोणाकोणाला भरीत आवडते कमेंट करा लवकर. बघा छान असा लाल लाल होते कांदा.
आणि थोडंसं तेल टाकलं त्याच्यामध्ये. व्यवस्थित पूर्ण इकडं तिकडं करून घ्यायचं, हलवून घ्यायचं थोडा. आता टमॅटो टाकायचं त्याच्यामध्ये. एक टमॅटो घेतला आणि बारीक कटिंग करून त्याच्यामध्ये ॲड केला. बघा आता व्यवस्थित हलवून घ्या. आता ते पण आता पूर्ण दोन्ही मिळून पूर्ण लाल लाल होऊ द्या. व्यवस्थित लागते छान भरीत, असं मस्त झणझणीत भरीत. तुम्ही पण बनवा असंच. आणि फ्रेश वांगे असले तर एकदम मस्त भरीत होतं त्याचं. बघा टमॅटो पण लाल होत चालले थोडा. छान असं थोडंसं त्याच्यामध्ये आता मीठ ॲड केलं. व्यवस्थित हलवून घ्यायचं थोडंसं त्याला. आता मस्त तळले आता दोन्ही पण. बघा टमॅटो पण बारीक होत चालले त्याच्यामध्ये. किती छान दिसते बघा, ब्राऊन होते आता. या तुम्ही पण भरीत खायला, मस्त झणझणीत भरीत. थोडीशी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आणि तिखट टाकलं. बघा मिरची, बारीक केलेली मिरची मिक्स केली त्याच्यामध्ये. एकदम मस्त भरीत होते छान. मिरची टाकली त्याच्यामध्ये आणि पूर्ण मिक्स करून घेतलं. आता ते कढीपत्ता पण टाकला त्याच्यामध्ये थोडा. व्यवस्थित हलवून घ्यायचं. थोडी हळद टाकली त्याच्यामध्ये. मग त्याला मस्त रंग येते. हे बघा किती छान रंग आला त्याला आणि तेल सुटलं बघा त्याला मस्त. छान असं भरीत झालं. आता थोडंसं आता मिक्स करून घेते आणि त्याच्यामध्ये नंतर ते मिक्स केलेले वांगे टाकते. आता ते बारीक केलेले पूर्ण टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये आणि पूर्ण मिक्स करायचं. आता व्यवस्थित हलवून घ्यायचं त्याला आणि पूर्ण मिक्स करायचं. एकदम मस्त छान आणि चवीला पण मस्त. या तुम्ही पण असं भरीत खायला. लवकर कमेंटमध्ये सांगा भरीत कसं झाले माझं. तर तुम्ही पण बनवून बघा असंच. खायला पण मस्त आहे आणि दिसायला पण छान दिसते बघा असं. पूर्ण मिक्स करून घ्यायचं. बघा किती छान दिसते. व्यवस्थित पकडीनं पकडले आणि पूर्ण मिक्स करून घेतले. बघा किती छान मिक्स झाले पूर्ण आणि किती मस्त वाटते बघा. आणि खायला पण एकदम झणझणीत. फ्रेश वांग्याचं, फ्रेश मिरच्या. बघा किती मस्त भरीत झाले आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकली त्याच्यामध्ये कापून. बघा किती छान दिसते बघा. सुटलं का नाही तोंडात पाणी. बघा किती मस्त भरीत बनवले मी. फटाफट लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, कमेंट